नमस्कार, आपण पाहत आहात लोकहित न्यूज मराठी चॅनल आणि आज आम्ही आपणास दाखवणार आहोत मीरा भाईंदर शहराची एक महत्त्वाची बातमी। मीरा भाईंदर शहरामध्ये एकनाथ शिंदे गटाने जेव्हा नवीन बांधणी सुरू केली त्यानुसार आता मीरा भाईंदर शहरामध्ये शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत आणि त्याचप्रमाणे भाईंदर पश्चिमेकडील सुद्धा आता नवीन पदाधिकारी निवडले जात आहेत। अशाच प्रकारे भाईंदर पश्चिमेच्या उपशहर प्रमुखपदी आदित्य चाळके यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यांना नियुक्तीपत्र नुकतंच देण्यात आलेलं आहे। तर या संदर्भात आम्ही त्यांची एक मुलाखत घेत आहोत आणि जाणून घेत आहोत की कशा प्रकारे त्यांचे हे कार्य असणार आहे आणि पुढचे त्यांची काय आव्हानं असतील त्यांच्यासमोर। तर चला जाणून घेऊयात आदित्य चाळके यांच्याशी आणि त्यांचे मनोगत। आदित्य चाळके, सर्वप्रथम लोकहित न्यूजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। आणि तुमची शिवसेनेच्या उपशहर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल आपले अभिनंदन। धन्यवाद। तर मला एक सांगा की यापूर्वी तुम्ही शिवसेनेमध्ये कार्यरत होतात आणि आता उपशहर प्रमुखपदी तुमची नियुक्ती झालेली आहे। तर सर्वप्रथम तुमचं कार्य कशा प्रकारे सुरू करणार आहात? सर्वप्रथम मी आमचे स्थानिक आमदार मीरा भाईंदर शहर संपर्क प्रमुख श्री प्रताप सरनाईक साहेब, 145 विधानसभा क्षेत्र प्रमुख विक्रम प्रताप सिंग साहेब, जिल्हाध्यक्ष राजू भोईर साहेब, या सर्वांचं मी आभार मानीन की त्यांनी आज माझ्यावर विश्वास ठेवून ही मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आहे आणि ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन। या पक्षात ह्यांची शिंदेसाहेब, सरनाईक साहेब यांची जी कार्यप्रणाली आहे ती कार्यप्रणाली बघून मी प्रभावित झालो। आज शासन आपल्याद्वारे या कार्यक्रमानुसार अनेक जनतेची कामं होत आहेत। मराठा समाजाचं 10% आरक्षणाचं काम झालं आहे। 18 पगड जातींना सोबत घेऊन आज हे शिंदे सरकार खूप चांगलं काम करत आहे। तसंच सरनाईक साहेब आज स्थानिक लेवलला त्यांनी हॉस्पिटलपासून बऱ्याच कार्यक्रमांची घोषणा केली आहे व त्यांचं उद्घाटनही केलेलं आहे। आता जवळचंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर आझादनगरला जी आग लागली होती त्या आगीसाठी त्यांनी विधानसभेमध्ये त्यांच्या निवासासाठी प्रश्न उचलला होता आणि त्यांची राहण्याची तात्पुरती सोय करून द्यावी याच्यासाठी त्यांनी मागणी केली होती। त्यानुसार ती मागणी मान्यही झालेली आहे। तसेच आमचे 146 विधानसभा क्षेत्र प्रमुख सचिन मांजरेकर सकाळपासून त्या आझादनगर परिसरात जेव्हा आग लागली होती तिथे ते हजर होते। त्यांनी आपल्या पक्षातर्फे त्या लोकांची जेवणाची सोय केली होती आणि अजूनही इतर त्यांना मदत तिथे केली होती। तर या सर्व त्यांच्या कार्याशी मी प्रभावित होऊन मी असा निर्णय घेतला की यांच्याबरोबर आपणही या समाजकार्यात वाहून घेतलं पाहिजे, म्हणून मी या पक्षामध्ये प्रवेश केला। आता उपशहर प्रमुखपदी तुमची निवड झालेली आहे, पण तुमच्यासमोर एक मोठं आव्हान आहे की जे पक्षामध्ये गटतट आहेत, जे चढाओढ आहे ते गटतट सर्व बाजूला सारून एक नवीन बांधणी करायची एक मोठं आव्हानाचं काम आहे। हे कसं पूर्ण करणार तुम्ही? गटतट असं मी या पक्षामध्ये किंवा संघटनेमध्ये मानत नाही। मी एवढंच मानतो की संघटनेचं काम करायचं आहे, संघटना वाढवायची आहे, सगळे सहकारी आपलेच आहेत आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना एकत्र घेऊन या संघटनेचं जास्तीत जास्त काम करून ही संघटना अजून किती मोठी होईल याचाच प्रयत्न करायचा आहे। येणाऱ्या काळात निवडणुका आहेत, अगोदर लोकसभा निवडणूक येईल, नंतर विधानसभा, नंतर महानगरपालिकेची। तर अशा निवडणुकीच्या सामोरे जाताना पक्ष बांधणी हा एक महत्त्वाचा विषय असेल, कारण नुकताच हा गट नवीन निर्माण झालेला आहे आणि आता पक्ष बांधणी ही महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर आली आहे। तर पक्ष बांधणीमध्ये तुमचं कार्य कसं असणार आणि किती तुम्ही त्यावर प्रामुख्याने कार्य कराल? सध्या मी जेव्हा प्रवेश केला तर माझ्यासोबत 4 शाखा प्रमुखही आलेले आहेत। अमित पवार, प्रतीक शेलार, मुकेश राजपूत आणि सुशील सावंत, आणि अजूनही लोक इच्छुक आहेत की आम्हाला या शिवसेना पक्षात यायचं आहे। शिंदे साहेबांसमोर, प्रताप सरनाईक साहेबांसमोर आम्हाला काम करण्याची इच्छा करण्यासाठी बरेच कार्यकर्ते अजून इच्छुक आहेत आणि त्या सर्वांचा मी समावेश करून प्रभाग 8मध्ये मजबूत बांधणी करणार आहे। आणि पक्ष बांधणीनंतर जे भाईंदर पश्चिमेकडील काही सामाजिक प्रश्न आहेत
ते प्रश्न सोडवण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील किंवा कोणत्या अशा समस्या आहेत ज्यावर तुम्ही प्रामुख्याने कार्य करण्यासाठी तुम्ही त्यांना प्राधान्य द्याल? प्रभाग 8मध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचा आणि ज्वलंत विषय म्हणजे बेकरी गल्ली. बेकरी गल्लीमध्ये जे दरवर्षी आज जवळजवळ 10 ते 15 वर्ष तिथे पावसाचं पाणी साचतं आहे आणि त्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पाणी लोकांच्या घरात जात आहे. रात्री अपरात्री लाईट नसते, लोक कामात धंद्यावर जाणारे असतात, रात्र त्यांना जागून काढावी लागते, परत सकाळी उठून कामावर जायचं. हा जवळजवळ 10 ते 15 वर्ष त्या बेकरी गल्ली परिसरामध्ये हा विषय आहे. आणि ह्याच्या आधी मी जेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटात होतो त्यावेळीही मी पत्रव्यवहार केला होता, पण त्याच्यावर हवी तशी अजून म्हणतात कार्यवाही केलेली नाही. पण हा विषय आमचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक साहेब, 145 विधानसभा क्षेत्र प्रमुख विक्रम प्रताप सिंगजी आणि जिल्हाध्यक्ष राजू भोईर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त साहेबांकडे याचा कडक पाठपुरावा करून यावर्षी तरी त्यांना पावसाच्या पाण्यामुळे कुठलाही त्रास होणार नाही याची मी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. या भाईंदर पश्चिमेकडील तसं पाहिलं तर शिवसेनेच्या वरिष्ठांचं दुर्लक्ष झालेलं असं इकडच्या कार्यकर्त्यांचं नेहमीच म्हणणं असतं. तर आता उपशहर प्रमुख झाल्यानंतर भाईंदर पश्चिमेकडील पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा किती प्रयत्न कराल आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तुमचे प्रयत्न कसे असतील? लक्ष नसतं असं म्हणणं असं चुकीचं राहील, कारण की स्वतः सरनाईक साहेबांनी मला सांगितलं आहे की आदित्य, तुझं आज काम बघून आम्ही या पदाची तुला जबाबदारी दिली आहे, माझा पूर्ण तुला पाठिंबा आहे, तू पूर्ण ताकदीने या इथे उभा राहा आणि समाजातलं काम कर आणि संघटनेचं काम कर. येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्याकडे काय जबाबदारी, पक्षातर्फे काय जबाबदारी असेल मुख्यतः आणि तुमचं कार्य कसं असेल? पक्षाने मला उपशहर प्रमुखपदी निवड केलेली आहे, पण निवडणुकीमध्ये जी पक्ष जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. तर लोकहित न्यूजशी संवाद साधल्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि शिवसेनेचे शिंदे गटामध्ये उपशहर प्रमुखपदी आपली निवड झाल्याबद्दल पुन्हा एकदा आपले अभिनंदन आणि आपल्या पुढील राजकीय भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा. तर हे होते भाईंदर पश्चिमेकडील शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपशहर प्रमुख आदित्य चाळके. त्यांची नुकतीच निवड झालेली आहे उपशहर प्रमुख पदासाठी आणि म्हणून आज आम्ही त्यांची इथे मुलाखत घेतलेली आहे आणि त्यांचे मनोगत जाणून घेतले आहे. आता पाहावं लागेल की ते येणाऱ्या काळामध्ये आपली जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडतील आणि आपल्या पदाला कसा न्याय देतील हे येणाऱ्या काळात ठरेल. तोपर्यंत पाहत रहा लोकहित न्यूज चॅनल आणि अशाच प्रकारच्या इतर घडामोडी पाहण्यासाठी लोकहित न्यूजच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.